नमस्कार. माझ्यासोबत 11वी ते 12वी गटातील सई ससाने विद्यार्थिनी आहे, जिचा या गटामध्ये प्रथम क्रमांक आलाय. सई, तू कशी तयारी केली होती या स्पर्धेची, किंवा तुला ही स्पर्धा आहे या ठिकाणी जुन्नर वाचनालयात, ते कसं कळालं किंवा कुठून कळालं? खरं तर वक्ता दससहस्त्रेषु असं म्हटलं जातं आणि आमच्यासारख्या या वक्त्यांना स्वराज्य मित्र मंडळ गेली 38 वर्ष हे असं सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार मानते. आणि मी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून या स्पर्धेमध्ये सहभाग घेते. अनेक वेळा यश अपयशाच्या पायऱ्या येतात, पण माझ्या इतक्या वर्षांच्या कष्टाचं, इतक्या दिवसांच्या कष्टाचं आज फळ झाल्यासारखं मला वाटते. गेले 2-3 वर्ष सलग मी प्रथम क्रमांकाने या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण होते. त्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतोय आणि मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते. तू या स्पर्धेची तयारी कशी केली, किंवा तुला कुणाचं मार्गदर्शन लाभलं होतं या स्पर्धेसाठी? खरं तर मला असं वाटतं, की प्रत्येक वक्त्याने एखादा विषय जर मांडायचा असेल, तर त्यासाठी त्याने त्या विषयाचा सखोल अभ्यास करणं सर्वात गरजेचं असतं. आणि आजकाल असं होतं, की सोशल मीडियावरती सर्व माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सर्व जे स्पर्धक असतात ते त्याची जास्त हेल्प घेतात. पण मला असं वाटतं, की पुस्तक वाचल्यानंतर जे आपण प्रेझेंट करतो ते कुठूनही मिळत नाही. त्याच्यामुळे माझा विषय होता, की अधिकारी असावा तर तो तुकाराम मुंढेंसारखा, आणि त्याच्याचमुळे मी आत्ताच त्यांचं नवीन पुस्तक प्रकाशित झाले, शफी पठाण यांनी लिहिलेलं तुकाराम नावाचं. ते मी ऑनलाईन मागवलं आणि 2 दिवसात मी ते पूर्ण पुस्तक वाचलं. माझा कंटेंट लिहिला. मला त्यातलं जे महत्त्वाचं वाटलं ते मी प्रेझेंट केलं आणि परीक्षकांना ते आवडलं. गुणदानानुसार त्यांनी मला प्रथम क्रमांक दिला.